10 दिवसांचा मुक्काम करून बाप्पा आज आपल्या गावी परत निघालेले आहेत। आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला जातोय। मुंबईमध्ये या गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईचा राजा अर्थातच गणेश गल्लीच्या बाप्पाची मिरवणूक झोकात सुरू आहे, तर तिकडे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला आहे। मिरवणूक मार्गावरती गणेश गल्लीच्या राजावर पुष्पवृष्टीही करण्यात आली। सकाळी मुंबईमध्ये पाऊस सुरू झाल्याने गणेश भक्तांची जरा धांदल उडाली होती, मात्र त्यानंतर अनेक छोटे मोठे मंडळातले बाप्पा मंडपामधून मिरवणुकीसाठी मार्गस्थ होत आहेत। त्याचबरोबर गिरगाव जुहू चौपाट्यांवरती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी झाली आहे। आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळतात। प्रचंड प्रमाणावर गर्दी, तर मुंबईच्या श्रॉफ बिल्डिंगच्या ठिकाणी देखील बाप्पांसाठी खास पुष्पवृष्टी केली जाते। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक बाप्पांवरती ही पुष्पवृष्टी होते। इकडे पुण्यातल्या अलका चौकातही मोठी गर्दी आहे। ढोल ताशांचा आणि लेझिमचा आवाज सर्वत्र घुमतोय। आपण पाहू शकतो पुण्यामध्ये पुण्यातल्या मिरवणुकीचा थाटच काही और असतो। पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरू होते। पहिल्यांदा मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन केलं जातं आणि त्यानंतर सगळे सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि तीच प्रथा परंपरा आजही जपली जाते। इकडे मुंबईमध्ये मुंबईच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पांच्या उंच आणि भव्य दिव्य अशा मूर्ती। या मूर्ती आज विसर्जनासाठी निघाल्यानंतर रस्त्यावरती एका रांगेत पाहायला मिळतात आणि ही सगळी मनमोहक दृश्य पाहण्यासाठी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते। आपण पाहतोय ही जी दृश्य आहेत ती आहे मुंबईमधल्या श्रॉफ बिल्डिंगच्या समोरची। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक गणपतीवरती गुलाल आणि पुष्पांची उधळण केली जाते आणि त्यानंतर बाप्पा पुढे मार्गस्थ होतात। तीच दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर गिरगाव चौपाटीवरती देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। ही विसर्जन मिरवणूक हा विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी म्हणून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या अलका चौकात देखील मोठी गर्दी पाहायला मिळते। पुणेकर आज रस्त्यावरती उतरतात, बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। ढोल ताशांचा गजर असतो, तर स्त्रिया देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात। अगदी नऊवारी साडी नेसून या पथकांमध्ये स्त्रिया देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं चित्र दरवर्षी पाहायला मिळतं, जे यावर्षी देखील कायम आहे। डॉल्बी मुक्त गणेशोत्सव व्हावा अशी यावर्षी इच्छा अनेकांनी व्यक्त केली। सरकारने देखील या संदर्भातला पुढाकार घेतला। अनेक शहरांमध्ये डॉल्बी मुक्त गणेशोत्सव पाहायला मिळतोय आणि तसाच उत्साह आज सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई पुण्यामधली ही जी विसर्जन मिरवणूक असते ती अत्यंत खास असते आणि त्याचमुळे या ठिकाणी राज्यभरातून गर्दी होत असते। मुंबईमधल्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी, बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी देखील ही गर्दी असते आणि तीच गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमधल्या गिरगावमधली एक दृश्य आहे, तर पुण्यातल्या अलका चौकातली दुसरी दृश्य आहेत। पुण्यातल्या अलका चौकामध्ये मराठी संस्कृतीचं मराठमोळं दर्शन आपल्याला घडतंय, तर मुंबईमध्ये बाप्पांच्या भव्य दिव्य मूर्ती पाहायला मिळतात। ही थेट दृश्य पाहू शकतोय आपण पुण्यातल्या अलका चौकातली। एकीकडे ढोल पथक आहे तर दुसरीकडे हे सगळे तरुण आपल्याला पाहायला मिळतात हातात झेंडा घेऊन।
तांबडी जोगेश्वरी मानाचा हा तिसरा गणपती आहे, मानाचा दुसरा गणपती आहे जो अलका चौकात आलेला आहे आणि या गणपती समोरच ही प्रात्यक्षिकं केली जात आहेत। ढोल ताशांचा गजर पाहायला मिळतोय। पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती, ज्याची विसर्जन मिरवणूक अत्यंत पारंपरिक पद्धतीने केली जाते। आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने तरुण यामध्ये सहभागी झालेले आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं ते कलाकार मंडळी देखील यामध्ये पाहायला मिळाले। तर ही जी दृश्य आहेत ती मुंबईतली आपण पाहतोय, गिरगाव मधली। मुंबईमध्ये देखील विसर्जन मिरवणूक सुरू होते, ती म्हणजे सगळ्यात आधी मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होते आणि त्यानंतर त्याच्या मागोमाग इतर जी सार्वजनिक गणेश मंडळ आहेत ती आपल्या बाप्पांना मंडपामधून बाहेर काढतात आणि ही विसर्जन मिरवणूक सुरू होते। आज सकाळीच गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ झालेला आहे, मात्र त्याला गिरगावपर्यंत चौपाटीपर्यंत पोहोचायला संध्याकाळ रात्र होते। ही विसर्जन मिरवणूक अत्यंत खास असते। गणेश भक्त यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात। फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यभरामधून या ठिकाणी लोक जमा होतात ही विसर्जन मिरवणूक पाहायला। गेले 10 दिवस घरोघरी सार्वजनिक मंडळांमध्ये पाहुणचार घेत असलेले गणपती बाप्पा आज आता त्यांच्या गावाला निघालेले आहेत। थोडीशी मनाला हुरहुर लागलेली आहे बाप्पांना निरोप देताना, मात्र पुढच्या वर्षी लवकर याचा गजर देखील सर्वत्र घुमतोय। आज सकाळपासूनच पावसाने देखील हजेरी लावलेली आहे आणि त्याचमुळे